फ्रेंड्स, आज मी बनवत आहे घाटी पद्धतीने मटणचा रस्सा। त्यासाठी आता आपण कढईमध्ये तेल घातलेलं आहे। या कढईमध्ये मी सकाळी भजी तळून घेतली होती आणि तेच तेल मी वापरत आहे। तेल थोडंसं गरम झालं होतं म्हणून मी गॅस बंद केलाय। आता आपण मसाले घालूया। लवंग आहे, लवंग, दालचिनी आणि चक्रफूल। अर्धा किलो मटण आहे, त्या प्रमाणात मी लवंग दालचिनी घेतलेली आहे। 3 तेजपत्त्याचे पानं घालूया। आता घालते मी बारीक कापलेला अर्धा कांदा आहे। कांदा तळून झालाय। आता टोमॅटो घालूया। टोमॅटो आहे बारीक कापून घेतला। ते 12 काळी मिरी आणि थोडंसं जायफळ मी किसून घेतलेलं आहे। आणि आता घालणार आहे आलं आणि लसूण पेस्ट, अंदाजे 2 चमचे। आता घालूया हळद, अर्धा चमचा हिंग। हिंगामुळे मटण लवकर शिजतं, तर आपण हिंगही घालायचं। मसाला तळून झालाय। आता आपण मटण घालूया आणि असं 2 मिनिटं परतवून घेऊया। 2 मिनिटं असं छान परतवायचं, सगळे मसाले मटणला लागले पाहिजेत। चवीप्रमाणे मीठ घालूया। मटण परतवून झालंय। इकडे मी कुकर ठेवलेला आहे। कुकरमध्ये आपण मटण घालून घेऊया। आता आपण कुकर लावून घेऊया, शिट्टी लावून घेऊया आणि 6 शिट्ट्या काढूया। हे मटण शिजून तयार झालेलं आहे। आता आपण फोडणी मारूया। इकडे मी 3 चमचे तेल घालून घेते। मटणला तेल थोडंसं जास्त लागतं। बारीक कापलेला अर्धा कांदा आहे, तो घालूया। कांदा तळून झालाय। आता 1 चमचा आलं घालूया। आलं लसूण पेस्ट आहे, आपण तीही छान अशी तळून घेऊया। आता घालूया कांदा आणि खोबऱ्याचं काळं वाटण मी बनवून घेतलेलं आहे। कांदा खोबऱ्याचं वाटण मी वास सुटेपर्यंत परतून घेतलंय। आता आपण घालूया घाटी तिखट, याच्यामुळेच आपला रस्सा छान होणार आहे। आता घालूया शिजवलेलं मटण। मी थोडंसं अळणी काढून ठेवलेलं आहे। जेवढा रस्सा पाहिजे तेवढं पाणी ओतून घ्यायचं। आता घालत आहे संडे स्पेशल गरम मसाला। एव्हरेस्टचा गरम मसाला आहे, तोही घालूया 1 चमचा। रश्श्याला जेवढं लागेल तेवढं मीठ घालूया। शिजवताना घातलं होतं, थोडंसं चाखून घ्यायचं आणि मगच मीठ घालायचं। आता कापलेली मूठभर कोथिंबीर आहे आणि 4 पानं पुदिना आहे, आपण तो टाकूया आणि रश्श्याला अशी छान खळखळून उकळी काढूया। तयार झाला आहे आपला घाटी पद्धतीने बनवलेला मटणचा रस्सा। चवीला खूप छान लागतो, नक्की बनवा। सगळे मसाले, गरम मसाले आणि घाटी मसाला घातलेला आहे, त्यामुळे रश्श्याला चव खूप छान येते। नक्की बनवा।